नमो बुद्धाय, जय भीम. दिव्याची लाईव्ह सेशन झाली आणि लाईव्ह सेशनमध्ये अतोनात लोकांनी प्रश्न विचारलं. मतलब असं लाईव्ह सेशनमध्ये होतं, की जे लोकं प्रश्न विचारतील, जो महाराष्ट्र प्रश्न विचारेल, त्याच प्रश्नाचे उत्तर दिव्या देईल. आणि आत्ता सुद्धा मतलब 1-2 वीक झाले, आत्ता सुद्धा लोकांच्या मनात तेच प्रश्न आहेत, की दिव्यानं असं का बरं केलं? तिने धमकी का बरं गेली? आणि सर्वात मोठा प्रश्न हाच पहिला, की तू त्या शोमध्ये का बरं गेलीस? तो थर्ड क्लास शो आहे. थर्ड क्लास लोकं जातात. दिव्याचं एकच म्हणणं आहे, की तो जर बिग बॉस हा थर्ड क्लास शो आहे, तर तुम्ही थर्ड क्लास शो का बरं बघता? अख्खा महाराष्ट्र का बरं बघते? आणि महाराष्ट्रामध्ये हा शो का बरं दाखवला जाते, जर हा थर्ड क्लास शो आहे? आणि जर तुम्ही ह्या शोला थर्ड क्लास म्हणत आहात, तर तिथं जाणारे जे कंटेस्टंट आहे, तिथला जो होस्ट आहे, ते सर्व थर्ड क्लास आहेत का? मतलब एक असते ना, की मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल जेव्हा बोलली होती, तेव्हा मी सांगितली होती आवर्जून, की बिग बॉस जो शो आहे, तो खराब नाहीये. तो बिग बॉस शो जो आहे एंटरटेनमेंटचा पार्ट आहे. त्याचं काम आहे लोकांच्या 1 घंट्यामध्ये एंटरटेनमेंट कसा होईल, तो एक मनोरंजनचा पार्ट आहे. खूप लोकं दिव्याचे फॅन म्हणा, दिव्याला सपोर्टिव्ह करणारे म्हणा, खूप होते की आम्ही बिग बॉस बघणार नाही. बिग बॉस हा वाईट शो आहे. बिग बॉस हा बहिष्कार आहे. मला बघाच नको. माझा हाच मत होता की बिग बॉस शो वाईट नाहीये. बिग बॉसचा कॉन्सेप्ट तो आहे की वेगवेगळे लोकं येतील, वेगवेगळे ग्रुप जमतील आणि एक शो बनवतील, एक झगडे करतील, भांडण करतील, टास्क करतील, स्टँड घेतील, वेगवेगळे पर्सनॅलिटीज राहतात. तो एक शो आहे. आणि दिव्याच्या काल लाईव्हमध्ये एकच गोष्ट कळली, तिनं बिग बॉस शोबद्दल एकही गोष्ट वाईट नाही म्हटलं. एकही नाही. की बिग बॉस शो म्हणजे वाईट आहे, बिग बॉसमध्ये जाणं वाईट आहे, बिग बॉसमध्ये हे करणं वाईट आहे. त्या तिने शोमध्ये एकही काही गोष्ट म्हटलं नाही. तिचं असंच म्हणणं आहे, की बिग बॉस शो हा चांगला आहे. बिग बॉस शो एवढे महाराष्ट्र बघतं. मी मी हाच विचार करून गेली होती, की तो शो माझा नाही आहे. पण 3 वेळा मेकरसोबत मीटिंग झाल्यानंतर मला कळालं, की सर्वात मोठा जो प्लॅटफॉर्म आहे, मतलब मला सांगा आपल्या बाजूला कधी भाषण असलं किंवा आपल्या शाळेमध्ये काही असलं किंवा आपल्या गावामध्ये काही असलं, तर आपण जातो का? नाही जात ना, आळस. आणि परंतु आपल्या घरी मोबाईल असला, रील्स असला, Instagram, Facebook, टीव्ही आपण सर्वात जास्त मतलब तुम्हाला नाही म्हणत आहे, सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये किंवा दुनियामध्ये सर्वात जास्त काय यूज करतात? मोबाईल, सोशल मीडिया, प्लॅटफॉर्म, मोठे-मोठे शो. महाराष्ट्रामधला सर्वात मोठा शो कोणचा आहे? बिग बॉस मराठी शो आहे. आणि तिला मेकर्स हे म्हणून कन्व्हिन्स करत आहेत, की तू या शोमध्ये आहे, तुझी पर्सनॅलिटी तशी आहे, तू तशा पर्सनॅलिटीनं राहा, तू स्वतःचे मत मांड. जो यूथ आहे, जे नवीन विचाराचे लोक आहेत, जे नवीन-नवीन पिढी आता जशी मी पण आहे टीनेजर, तर मी पण सुद्धा तो शो बघते. आणि तिचा असाच माइंडसेट होता, की माझ्या वयापेक्षा जे यूथ आहे, जे लहान मुलं आहेत, जे म्हणजे जी न्यू जनरेशन बघत आहे, 20-25 वर्षापर्यंत जे मुलं येतात, त्यांना मी चांगल्या गोष्टी सांगेन. कारण की त्या लोकांना हा शो आवडते आणि माझ्यासारखी एक पर्सनॅलिटी जाईल, तर मी आपले विचार लोकांना सांगेन. कारण की माझा उद्देशच तो आहे. मी गावोगावामध्ये भाषण का बरं देते? मी कुठं म्हणा, शाळेमध्ये वगैरे म्हणा किंवा एखाद्या शहरामध्ये भाषण का बरं देते मी? भाषण याच्यामुळे देते, की लोकं येतात, लोकं माझे मत ऐकतात आणि त्यांच्या मनामध्ये चांगले विचार आलेले पाहिजेत. आपला जो इतिहास आहे, आपल्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या गोष्टी आहेत, त्या सर्वांना कळल्या पाहिजेत, की त्यांनी किती मोठं काय केलं आहे आपल्यासाठी. तर तोच माझा मुद्देम होता. तोच माझा थॉट प्रोसेस होता बिग बॉसनी जाताना. आणि ते वारंवार सांगते, की बिग बॉस शो हा वाईट नाहीये. आणि इंटरव्ह्यूमध्ये एकच गोष्ट म्हणते, की मी धमकी दिलेली नाहीये. मी बोलत होती, की बाहेरची पर्सनॅलिटी वेगळी आहे. मी तलवार घेऊन हातात असते, शब्दाची तलवार. आणि खूप लोकं मग तिला प्रश्न सुद्धा विचारला, की "मग धमकी नव्हती, तर तू धमकी-धमकी का वगैरे म्हटलीस, की धमकी आहे वगैरे म्हणून?" मी धमकी देत नव्हती. ते समोरून माझ्याकडून आले ओरडत वगैरे. रुचिताने सर्वात पहिले म्हटलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, तर "तू धमकी देतेस का?" रुचिता तुम्ही बिग बॉस नसेल बघाल, मी बघते बिग बॉस. रुचिता बघायला सुद्धा आवडत नाही मला. ती एवढी इरिटेटिंग आहे. तिला फक्त एवढूसं काम पाहिजे, एवढीशी चीज पाहिजे. त्याच्यात ते बाउल करते. तिचं तो कामच ते आहे. इरिटेटिंग करणे, हे फालतू एवढ्याशा मुद्द्याला एवढा मोठा करणे, फुटेज घेणे. लिटरली भाऊच्या धक्क्यावर तिला भाऊच्या धक्क्यावर बसण्यात दिलं आले नाही. कारण की स्वतः रितेश देशमुखला ते एक्सप्रेशन देते. तर सोचा ती मुलगी असा मुद्दा भेटल्यावर एखादी मुलगी समोर येते आणि अशी म्हणत आहे, की तलवार, तर त्या शब्दाच्या ती का करू शकते? तिची पर्सनॅलिटी, तिची मेंटॅलिटी, तिची बुद्धिमत्ता, तिचा अभ्यास काय आहे? तिला फक्त गोंधळ करायचं, काय वाईट बोलायचं, काय गोष्टी करायचं, नको त्या गोष्टीला मुद्द्याचा बाउल करायचं. हे रुचिताची पर्सनॅलिटी आहे आणि रुचिताने तेच केलं, की एखादी गोष्ट घेतली आणि जेव्हा तिने म्हटलं, की धमकी आहे का? तर दिव्याने म्हटली, "धमकी घ्यायची असेल धमकी घ्या." दिव्याने म्हटलेलं आहे, की "तुम्हाला ही गोष्ट जशी घ्यायची तशी घ्या. मी फक्त तुम्हाला कन्व्हिन्स करीन, कारण की तुम्ही जो मला आरोप वगैरे करता, तर मी तुम्हाला कन्व्हिन्स करायची असते, की हा नको करा, तो नको करा." तो एक असा तिनं सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉसचं असं म्हणणं आहे, की बाहेरच्या गोष्टी बोला नको. सर्व बिग बॉस हर जागे मतलब बिग बॉस मतलब मेकर्स, की वारंवार हस्तक्षेप करतात, की बाहेरच्या गोष्टी बोला नको, बाहेरच्या गोष्टी नको बोला. आणि हे लोकं मला वारंवार भाषण
भाषण, भाषण, भाषण म्हणतात. तर माझ्याबद्दल एकही का बरं अनाउन्समेंट केली गेली नाही? माझ्याबद्दल एकही का बरं म्हणणं गेलं नाहीये, की तू बाहेरचा आवाज नको करूस, हे नको करूस. मग त्यावर लोकांचं असं म्हणणं होतं, की सर्वांसाठी ते स्टँड नाही घेत. एका-एका लोकांसाठी स्टँड घेतात. तिचं एवढं म्हणणं होतं, की जेव्हा बाहेरच्या गोष्टी होतात, तेव्हा ते सर्वांसाठी स्टँड घेत होते, की बाहेरच्या गोष्टी नको बोला. बाहेरला काही करा नको, पर्सनॅलिटीबद्दल बोला नको. बाहेरच्या भाऊच्या धक्क्यावर सुद्धा म्हणतात, की बाहेरच्या गोष्टी नको बोला. ह्या बिग बॉस शोमध्ये या तर तुम्ही समान आहात, सर्व एक आहात. इथं कोणी खाली नाही, कोणी वर नाही, सर्व समान आहात. तरीही बिग बॉसने किंवा भाऊच्या धक्क्यावर सुद्धा म्हणण्यात गेलं, हा टॉपिक आला सुद्धा नाही, की मला माझ्या जातीवर किंवा माझ्या भाषणावर, मी काय करते बाहेर, माझी पर्सनॅलिटी, मी भाषण देते, भाषा आहे, व्हॉटएव्हर, ह्या गोष्टी बोला नको. आणि सर्वात मोठा प्रश्न हाच होता, की तू बिग बॉसमध्ये रिटर्न जाशील का? तू वाईल्ड कार्ड म्हणून जाशील का? किंवा तुला जायला आवडेल का? तर दिव्याने त्याच्यावर एकच गोष्ट म्हटलेलं आहे, की बिग बॉस माझी माफी मागेल, बिग बॉस सर्व महाराष्ट्राला ते क्लिप दाखवेल, तर मी आणि जेव्हा तेव्हा लोकांना कळेल, की दिव्या कशी होती, दिव्याने एक्झॅक्टली काय केलं, तिला काय झालं होतं, त्या परिस्थितीमध्ये तिनं कसं काय स्वतःला हँडल केलं, तिनं कसे शब्द ओरडा-ओरडा केलं किंवा तिनं काय तिचा कन्व्हर्सेशन झाला होता. मतलब तिच्या तो धमकी झाल्यानंतर तिच्या प्राजक्तासोबत कन्व्हर्सेशन झाला होता आणि प्राजक्ताने स्वतः म्हटलं, की "तू शब्दाची तलवार म्हटलीस ना." त्यावर दिव्या म्हटली, "हो गं ताई, मला तोच म्हणायचं होतं आणि तेच गोष्ट आहे. हे सुद्धा गोष्टी ह्यांना समजावं लागेल मला, तर मग ह्यांची बुद्धी कुठं आहे?" असा प्रकार आहे तो. कन्फेशन रूममध्ये वेगळंच काहीतरी झालं. ह्या सर्व गोष्टी जे क्लिप्स आहेत, ते तुम्ही दाखवा महाराष्ट्रासमोर. कारण की महाराष्ट्रासमोर दाखवतील आणि मग सर्व गोष्टी तुम्ही मला माफी मागा. बिग बॉसचे मेकर्स आहेत, त्यांनी मला माफी मागावी माझ्यासोबत अशी वागणूक दिला. त्याच्यानंतर मी नक्की विचार करीन, इफ माझे लोक मला त्यांना बघायचं आहे मला बिग बॉसमध्ये, तर मी बिग बॉसमध्ये जाणार. परंतु पहिले बिग बॉसला माफी मागा. म्हणजे ह्याच्यावरून एक गोष्ट कळते, की तिला बिग बॉस शो मधून काहीही प्रॉब्लेम नाहीये. बिग बॉसचे जे जे बिग बॉसचे जो कॉन्सेप्ट आहे, बिग बॉस शो आहे ना, आपण खूप जे मिसकनेक्ट होतो, की बिग बॉस शो खराब आहे, बिग बॉस शो आम्ही बघू नाही, दिव्यासोबत हा झालं. मी आता त्या मागच्या वेळेस पण सांगितली होती, की बिग बॉस शो वाईट नाही, तो एंटरटेनमेंटचा शो आहे. दिव्या सुद्धा हेच म्हणते, बिग बॉस शो वाईट नाहीये. जो तिच्यासोबत ॲज अ कंटेस्टंट ज्या मेकर्सने तसं वागणूक दिलं, ते चुकीचं आहे. त्यांनी मला माफी मागावी. माझ्या लोकांनी मला बिग बॉसमध्ये बघायचं असेल, तर मी बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार नक्की करणार, असं दिव्याचं म्हणणं आहे. आणि दिव्याचा वारंवार हाच म्हणणं आहे, की ज्या प्रकारे रुचिताने दीपालीला धमकी दिली किंवा कित्येक लोकं रागामध्ये एक तुला बाहेर भागून जाईन, हा होईल किंवा फॉर एक्झाम्पल रुचितानं म्हटली होती, की तुझा करियर बरबाद करीन. तर कसं काही 2 दिवस शांत बसले मस्त. मग भाऊच्या धक्क्यावर मस्त चर्चा केल्या, की असा नाही, मग शब्दाची तू नाही, नाही, ह्या शोमध्ये तू राहण्याच्या पात्रता नाहीये. ह्या शो मधला करियर बरबाद करीन, असा मॅनिप्युलेटिंग केला, मक्खन लावला. ह्या सर्व गोष्टी तिच्याबद्दल करण्यात आलेल्या आहेत. आणि मागच्या आणि जे आपण लोकांनी जे काही चुका केल्या त्याच्यावर सुद्धा मक्खन लावलेले आहेत. तर मला हा न्याय का बरं भेटलेला नाही? मला हा भाऊच्या धक्क्यावर मला आणलं असतं. मला प्रश्न विचारले असते, एक-एक गोष्टीचे आन्सर विचारलं असतं, तर मी उत्तर दिलं असतं. तर हा जो प्रोग्राम आहे, हा ज्या पूर्ण गोष्टी आहे, हे माझ्यासोबत करण्यात का आलं नाही? लिटरली दिव्या भाऊच्या धक्क्यासाठी रेडी सुद्धा झाली होती. त्यावेळेसच मेकर्सने तिला बाहेर काढलं. परंतु मला सुद्धा ॲज अ बिग बॉस फॅन, मी बिग बॉस बघते. मला बिग बॉस खूप चांगल्या रीतीने मी अंडरस्टँड करतो. हा आहे की सर्वांना समान वागणूक तुम्ही देता. जर एखादी मुलगी गुस्सेमध्ये किंवा रागामध्ये एक म्हणत आहे की तुझं करियर बरबाद करीन, त्या गोष्टीला तुम्ही भाऊच्या धक्क्यावर दाखवता. आणि एखादी मुलगी दुसरी तिची बाजू काय आहे? ती वारंवार ओरडत आहे, "मला बोलू द्या, मला बोलू द्या." कन्फेशन रूमचे तुम्ही क्लिप्स काढले, कन्व्हर्सेशन काढल्या. ह्या सर्व तुम्ही गोष्टी भाऊच्या धक्क्यावर का बरं चर्चा केलेल्या नाहीये? हा सर्वात मोठा अन्याय आहे. म्हणजे तिथे कंटेस्टंट तुम्ही म्हणा खूप जे मेकर्स आहेत असं दाखवतात, की आम्ही कंटेस्टंटला सर्व सेम वागवतो. मग तुम्ही सर्वांना सेम वागवता, तर सर्वांचा हक्क आहे भाऊच्या धक्क्यावर डिस्कशन करण्याचा. तो सुद्धा हक्क दिव्याला का बरं दिले नाही? हा एवढा मोठा प्रश्न पडते, तेव्हा लोकांची बुद्धी कुठे जाते? जे लोक दिव्याला वाईट-वाईट टोमणे मारतात किंवा वाईट-वाईट धमकी दिलं वगैरे म्हणतात किंवा वाईट-वाईट गोष्टी म्हणतात, तेव्हा तुमची ह्या गोष्टीवर बुद्धी कुठे जाते? कुठे जाते? तेव्हा समजत नाही मला. आणि दिव्याने हे सुद्धा म्हटलेलं आहे, की जेव्हा तो टास्क संपला, मग आमचा दुसरा वेगळा टास्क वगैरे होता आणि मी तन्वी सुद्धा सोबत बोलली. तन्वीनं मला माझ्यासाठी मी तिच्यासाठी मेडिकल बॉक्स वगैरे आणली आणि तुम्ही बघाल तर त्या धमकीचा जो व्हिडिओ आहे, तिथं म्हणजे रुचिता आणि तन्वी हे दोघंही जण हिच्यावर आली होती आणि तन्वीनेच खूप हार्शफुली दिव्याला पेंट लावलं वगैरे होतं, राइट? तर तन्वीसोबत एवढी मोठी गोष्ट झाली, एवढी मोठी धमकी दिलं, तर मग कट्टू थोड्या वेळानंतर तन्वी आणि दिव्या कशा काय बोलत आहेत? जर धमकी दिलं, तर तिला आपल्या स्टँडवर राहायला पाहिजे. हिनं मला धमकी दिलं नाही, मी हिच्यासोबत बोलणार नाही किंवा आपण गुस्सा असतो, राग असतो, आपला फुगवा असते, आपण नाही बोलत त्या व्यक्तीसोबत. मग तुमच्या थोड्या मिनिटात दिव्याने सांगितलं, की आमचं बोलणं झालं. आम्ही बाथरूममध्ये होतो. आमचं बोलणं झालं. मी तिच्यासाठी मेडिकल बॉक्स वगैरे घेऊन गेली, असं वगैरे झालं. हाऊ कॅन दॅट पॉसिबल? मतलब एखाद्या व्यक्तीसोबत आपला राग आहे, गुस्सा आहे, आपण त्याच्यासोबत नाही बोलणार. मग म्हणजे
सोचा म्हणजे फक्त ते कॅमेरासाठी किंवा तो एपिसोड जेव्हा कटते त्याच्यासाठी हायलाइट पॉइंट काय होतील आणि दिव्याने ते चूक केली बी नव्हती. तिला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही आणि ह्या दोघात चावट आल्यावर आणि तिला असं डॉमिनेट केलं आणि नंतर जसं एक तो तुला माहित आहे, की जेव्हा हा टास्क होते तेव्हा हा एपिसोडला मध्ये जाणार, एपिसोडमध्ये कटणार. पण ह्या बाहेरच्या जे क्लिप्स आहेत त्या पूर्ण काही पूर्ण बिग बॉस दाखवत नाही. फक्त 1 घंटा दाखवते. तर बाहेर मग कसं वागायचं? मतलब किती डबल ढोलकी, डबल स्टँडर्ड्स म्हणू शकता आणि किती ॲक्टिंग करून त्या गोष्टी केलेल्या आहेत. कित्येक लोकं दिव्याला एकच गोष्ट म्हणतात, की हे जातीभेद करते. ह्या जयभीमाल्याचं एकच काम आहे. अॅट्रॉसिटी, अॅट्रॉसिटी कुठं गेला व जातीवाद करते. एखादी गोष्ट म्हटलं जातीवाद करते किंवा इन जनरल आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काही म्हटलं, तुला आरक्षण भेटते ना, जास्तच हे करते, जास्त चल पाडते का तुला?" हां, असं एक असते. कोणीच जातीवाद करत नाहीये. मी वारंवार दिव्या सांगत आहे, आम्ही आणि मी स्वतः ॲज अ ऑडियन्स आणि स्वतः मला माहीत आहे, की आम्ही जयभीमवाले कधीही जातीभेद करत नाही. जातीभेद हा समोरून येते, तेव्हा आम्ही स्टँड घेतो. कारण की आम्ही आता स्टँड घ्यायला शिकलो, की भाई जातीभेद चालणार नाही. 2026 चाललेला आहे आणि दिव्याचं वारंवार तेच म्हणणं आहे, की हे भारताचं संविधान आहे, माझा संविधान नाही किंवा माझ्या लोकांचे संविधान नाहीये. हा पूर्ण भारताचं संविधान आहे. तर आपण ते जपणूक आहे ना, पूर्ण महाराष्ट्राला नाही, पूर्ण भारताला करायला पाहिजे, की एवढा मोठा हा भारतामधला शो आहे आणि ज्या संविधानामुळे हा शो सुद्धा चालत आहे. कारण की संविधानामुळे अप्रूव्ह केलेल्या आहेत गोष्टी. तेव्हाच तुमच्या टीव्हीवर तुम्ही काही शो दाखवू शकता. एखादी वाईट शिवी बोलला, तर तुम्ही तो म्यूट करता. जो म्यूट आपल्याला टीव्हीवर दिसते, म्यूट वगैरे करता. ते कशामुळे? कारण की संविधानामध्ये लिहिलेलं आहे, की कोणत्याही गोष्टी अशा तुम्ही टेलिव्हिजन थ्रू दाखवू नाही शकत ऑडियन्सला. तर हे संविधानामधलेच आहे आणि तुम्ही म्हणत आहात, की संविधानच नाव यूज नको करा. तर हा जातीभेद आम्ही नाही करत आहोत. जातीभेद हा तुम्ही समोरचे करत आहात आणि जेव्हा समोरचे जातीभेद करतात, तेव्हा आम्ही स्टँड उचलतो आणि तेव्हा लोकांना फक्त एकच गोष्ट दिसते, की हे लोकं जातीभेद करतात, जातीभेद करतात, जातीभेद करतात. पण ह्याच्या मागचा उद्देश काय आहे? तेवढ्या समजण्याची थोडी बुद्धी, थोडी पात्रता ठेवा. कारण की एखाद्या व्यक्तीला तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये असे विचारता, की जातीभेद करते, असं वगैरे करते. त्याच्यापेक्षा तुम्ही पूर्ण कॉन्टेक्स्ट समजा. तुम्हाला बिग बॉस शो नाही समजत, तुम्हाला मेकर्स म्हणून काही समजत नाही, तुम्हाला काही बुद्धी नसेल त्याच्याबद्दल, तर नको त्या गोष्टी, नको ते प्रश्न वारंवार कोणाला जातीभेद, जातीभेद. आम्ही जातीभेद करत नाही. समोरचे व्यक्ती आमच्याशी जातीभेद करतात आणि हा कडू सत्य आहे. आणि खूप लोकं म्हणत आहेत, की दिव्याने ॲचना टाकलेली आहे, अॅट्रॉसिटी. अॅट्रॉसिटी दिव्याने काल लाईव्ह सेशनमध्ये क्लिअर केलं नाही, की तिने अॅट्रॉसिटी घातलेलं नाहीये. ज्याचं असं म्हणणं आहे, की मी आत्ताही सुद्धा त्यांना वेळ दिलेली आहे, की तुम्ही प्लीज पूर्ण महाराष्ट्राला क्लिप दाखवा. तुम्ही दाखवल्यानंतर मी ॲचना करणार नाही, मी अॅट्रॉसिटी लावणार नाही, मी काहीही करणार नाही. आणि आमच्या जे असतात ना, आपले लोकं जे असतात ना, ते अचानक पहिल्या वेळेस स्टँड नाही घेत. त्यांच्यामध्ये तो आम्ही आम्ही कोणाला कोणी काही म्हटलं आम्हाला. आम्ही पहिल्या वेळेस सहन करून, दुसऱ्या वेळेस सहन करून, तिसऱ्या वेळेसही सुद्धा त्यांना चान्स देऊन, चौथ्या वेळेस त्यांनी ऐकलं नाही, तेव्हाच आम्ही मोठा पाऊल उचलतो. हां, मला असं वाटतं, की जी आपली कम्युनिटी आहे किंवा जे मेंटॅलिटी आहे ना, आपली सोच अशी आहे, की आपण समोरच्याला मोके देतो. तसे दिव्याने त्यांना मोके दिले आहे, की एवढा काही झाला बी असेल, तरी तुम्ही ते क्लिप दाखवा लोकांसमोर. काही चूक असेल, तर मी माफी मागायला रेडी आहे. मी अख्ख्या महाराष्ट्राला माफी मागायला रेडी आहे. पूर्ण भारताला माफी मागायला रेडी आहे. मी चूक असेल तर. फक्त तुम्ही क्लिप दाखवा. जर एखादी मुलगी हे म्हणत आहे, की मी अख्ख्या महाराष्ट्राला आणि एका भारताला मी माफी मागायला रेडी आहे, तर नक्कीच ते क्लिप्स जे आहेत, ते कशा साइडनं असतील, काय असतील त्या क्लिपमध्ये आपण अंदाज लावू शकता, की बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, हे कसे रंग रंगवत आहेत आणि दिव्या चुकीचे नाही आहे, तर बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, बिग बॉसने जे गोष्टी दिव्यासोबत केलेल्या आहेत, त्याचं असं म्हणणं आहे, जेव्हा ते फाईट वगैरे करत होती, धमकी वगैरे, वगैरे, तिनं म्हटलं, की तुम्हाला धमकी वाटते, तर तुम्ही धमकी समजा. तिनं असं म्हटलं, की तू आता तू पहा, मला तो कावळा वाटते, तर तू कावळा समज. तुला पोपट वाटते, तुला पोपट दिसते, तर तू पोपट समज आणि तुला एखाद्या व्यक्तीला तू धमकी दिसत आहे, तू धमकी समज. तिचा कॉन्टेक्स्ट असा होता. कॉन्टेक्स्ट मतलब आपण एखाद्या गोष्टीची पर्सनॅलिटी जेव्हा अभ्यास करतो ना, तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे, की आपण कोणत्या वृत्तीनं बोलत आहोत. मला माहीत नसेल, जर आपण बिग बॉस शोमध्ये गेलो आणि आपण स्वतःहून मी बिग बॉसला म्हणत आहे, की मला क्विट करायचं आहे, तुमच्या शोमध्ये राहायचं नाहीये, तर कॉन्ट्रॅक्ट लिहिलं असते. कधी तुम्ही स्वतःहून तो शो क्विट करत आहात, तर तुम्हाला एवढे पैसे पैसे नाही, लाख रुपये किंवा करोडो रुपये पण राहू शकतात. एवढे पेनल्टी तुम्हाला द्यावी लागेल. तुम्ही स्वतःहून क्विट करत असाल तर. तर दिव्याचा हाच म्हणणं आहे आणि खूप लोकांनी तिला लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा विचारला, की जर तू स्वतःहून क्विट केलीस, तर तुला पैसे किती द्यायला लागले किंवा तू किती पैसे दिलेस किंवा हा कॉन्ट्रॅक्टमध्ये असा रूल नसते, की आपण क्विट केल्यानं बिग बॉस आरामशीर आपल्याला जाऊ देते घरी. नो, ते पैसे वगैरे द्यायला लागतात. तर मग ते कसं वगैरे होतं. तर दिव्याने म्हटलं, कन्फेशन रूममध्ये गेली, मी बोलली वगैरे आणि मग मी त्यांना सांगितली, की इथं माझा इथं मला क्विट करायचा आहे हा शो. मला राहायचं वगैरे नाहीये ह्या शोमध्ये आणि तेव्हा माझ्या डोक्यात एकच होता, की माझा स्वाभिमान महत्वाचा आहे. मला पैसे मॅटर करत नाही. जेवढेही पैसे असतील, जेवढ्या गोष्टी असेल मी द्यायला रेडी राहणार. मला सर्वात माझा मोठा आहे आणि माझ्या माझ्या मी लोकांना हाच सांगते. मी लोकांना चांगले मतं पटवून देते आणि माझ्या भाषणामध्ये किंवा माझा दृष्टिकोन, माझा शिक्षण, माझा अभ्यास, माझे लोक सोसण्याची प्रवृत्ती जो बी आहे,
सर्व हेच तर आहे, की मला स्वाभिमान म्हणून जगायचं आहे, स्वाभिमान म्हणून मरायचं आहे, स्वाभिमानी राहायचं आहे आणि तर मला स्वाभिमान भेटत नाहीये, तर मी पैशाला बघू, की पैसे किती द्यायचे आहेत, काय आहे म्हणून. म्हणून मग तिने म्हटलं, की मला पैसे इम्पोर्टंट नव्हते. मला स्वाभिमान, स्वतःचा स्वाभिमान इम्पोर्टंट होता आणि मी तो शो क्विट करायला एवढी कॉन्फिडंट होती, की इथं माझ्या माझ्या लोकांना, माझ्या धर्मांना, माझ्या समाजाला अशी वागणूक भेटत आहे. या शोमध्ये माझा महत्त्व किंवा माझी इज्जत म्हणू शकता किंवा एक माझी रिस्पेक्ट केली जात नाहीये. तर ह्या शोमध्ये मी राहीन, ह्या शोची पात्रता नाहीये. लोकांनी तिला प्रश्न सुद्धा विचारलं, की तुला कोंबडी वगैरे म्हटलं, इंग्लिश बोलणारी कोंबडी तुझ्यात काय वगैरे मत आहे? तिनं तेच म्हटलं, की आपण समोरच्या व्यक्तींना आपण कसं असते ना, आपण आपला अभ्यास करू शकतो. आपण चांगल्या गोष्टी सांगू शकतो. एखादा व्यक्ती आपल्याला शिवागाळी देत आहे, एखादा व्यक्ती वाईट वगैरे म्हणत आहे, तर आपण वाईट नाही आहोत. तो वाईट होते. तो बोलत आहे आपल्या तोंडाने. एखादा तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझी मम्मी मला नेहमी सांगते. गौतम बुद्धाची गोष्ट आहे आणि मला कधी राग वगैरे आला तर आपण वाईट-वाईट शब्द बोलतो लोकांना. "अरे, तू असा आहेस, तसा आहेस." माझी मम्मी म्हणते, की एखाद्या व्यक्तीनं तुला वाईट शब्द बोललं, एखादी घाणेरडी शिवी वगैरे दिली, काहीतरी वाईट बोललं, इफ तू ते एक्सेप्टच नाही केलीस, मी ते गोष्ट एक्सेप्टच नाही केली, तर ते मला लागू होणारच नाही. तर मग तू कशाला हायपर होते? तू कशाला म्हणते, की तिने मला शिवी दिलं? जेव्हापर्यंत आपण ते गोष्ट स्वीकार करत नाही, जेव्हापर्यंत ते चूक समोरच्या व्यक्ती आपल्याला जे काहीही बोलते, तेव्हापर्यंत आपण एक्सेप्ट करत नाही, तेव्हापर्यंत ते आपल्याला लागू होत नाही आणि जो मुलगा वाईट-वाईट बोलत आहे, कमेंट करत आहे, सॉरी कमेंट नाही, वाईट-वाईट शिव्या देत आहे, गोष्टी करत आहे, तर तो त्याची प्रवृत्ती दिसते. तर त्याचा बुद्धिमत्ता दिसते, तर त्याची शोच दिसते. तर ती आपला काहीच वाईट नाही होत. तो त्याचा कर्म, त्याचे गुण आणि त्याचं शिक्षण करते आपल्याला. हे माझी मम्मी नेहमी सांगते आणि दिव्याचं सुद्धा हाच म्हणणं होता, की इथं मी चुकली दिसत नाहीये. इथं बिग बॉसची शोज, बिग बॉसची मेकरची मेंटॅलिटी आणि बिग बॉस कशा रीतीने स्त्रींना सन्मान करते, हा त्यांचा दिसते, हा त्यांचे शिक्षण दिसते. ह्यात माझं शिक्षण दिसत नाही. खूप लोकं म्हणत होते, की बिग बॉस शब्द भांडण्याचा आहे. तिथं फक्त कॉन्ट्रोव्हर्सी किंवा भांडण वगैरे होते. तू कशाला गेलीस? तुला काय कामधंदे होते तिथं जायचं वगैरे? तर दिव्या म्हणते, आमच्यासारखे लोकं जे आहेत, जे स्पीकर आहेत, जे चांगले विचार आहेत, भाषण आहेत, त्या लोकांनी कुठं जायचं? कुठं जायचं? म्हणजे बिग बॉस शो भांडणच आहे. बिग बॉस शो मी खरं सांगते, बिग बॉस शो हा भांडणाचा आहेच नाही. जे लोकं बिग बॉस बघत नाही, त्यांना असंच वाटते दुरून, की हा एक शो भांडण्याचा आहे, इथं तमाशे होतात, दॅट्स इट. पण जे लोकं ॲक्चुअली बिग बॉस बघतात, फॉर एक्झाम्पल मी, तो शो एक पर्सनॅलिटीचा आहे. तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये कसे हँडल करता? तुम्ही स्वतःचे विचार जे बाहेरून तुम्ही शिकून आलेले आहेत आणि ह्या शोमध्ये जे घडत आहेत, घडामोडी होत आहेत, टास्क होत आहेत, एकमेकाला झगडत आहे, तर तुम्ही त्या गोष्टीला कसे स्टँड घेता? हा ऑल अबाउट द शो पर्सनॅलिटीज आहे आणि लोकांना फक्त एकच गोष्ट वाटते, की हा शो भांडणाचा आहे, भांडणाचा आहे, भांडणाचा आहे. एखाद्या शोला वाईट बोलणं किंवा एखाद्या शोबद्दल काही बोलण्याआधी तो शो कसा आहे ते जाणून घेण्याची गरज लोकांना आहे. लिटरली खरंच तुम्हाला गरज आहे. जे लोकं असे फालतू-फालतू आणि वाईट-वाईट कमेंट करतात आणि वाईट-वाईट लाईव्ह सेशनमध्ये दिव्याला असे प्रश्न विचारत होते. मला असं वाटत होतं, की यांची बुद्धी कुठे गेलेली आहे? यांना आत्ता सुद्धा अजून कळलेलं नाहीये का बिग बॉस शो काय आहे? वारंवार म्हणत होती, मी जातीभेद करत नाही. जेव्हा गणपतीचा प्रोग्राम होता, मी स्वतःचे दागिने दिले. राकेश दादा माझा भाऊ किती चांगल्याने करत होता. मी बसली होती, आनंदित होती आणि पूजा वगैरे केली. जेव्हा एक मतलब बिग बॉस शोमध्ये कधी असा कार्यक्रम होत नाही, की गणेशजीची आरती वगैरे पूर्ण एक एपिसोड त्यांनी कट केला. असं धार्मिक जेव्हा स्वतः बिग बॉस म्हणतात, की आम्ही धार्मिक गोष्टी वगैरे दाखवत नाही जास्त किंवा जातीभेद अशा गोष्टी. तर मग गणेशजीची आरती वगैरे कशा काय दाखवल्या मोदक खाताना वगैरे, वगैरे ह्या गोष्टी मला समजलं नाही. आणि एखादी मुलगी म्हणत आहे, संविधान आमच्यासाठी धर्म आहे. संविधान आमच्यासाठी सर्वच काही आहे. संविधानामुळे आम्ही श्वास घेतो, संविधानामुळे जगतो, संविधानामुळे समाजात इज्जत आहे. संविधानामुळे आम्ही शिक्षण घेतो, संविधानामुळे आमचं सर्वच अस्तित्व आहे. मला हे सांगायचं आहे आणि सर्वात मोठा धर्म आमच्यासाठी संविधानच आहे. तर आम्ही संविधानाचं नाव घेत आहात, तर तुम्ही कोण जातीभेद करता? समोरचे जातीभेद करत आहोत, की आम्ही जातीभेद करत आहोत? एवढी तर बुद्धी लावा. एवढे 2 हप्ते झाले तरी लोकांना हेच गोष्ट कळत नाहीये. हेच गोष्ट वारंवार सांगायला लागते, की जातीभेद आम्ही करत नाही, जातीभेद समोरचे करतात. प्रश्नाची उत्तर वगैरे दिली छान रीतीने सर्व गोष्टी सांगितली आणि तिने लास्टमध्ये एकच गोष्ट म्हटलं, "मला चुकीचे घ्या नको. दिव्या म्हणून गेली होती. किडा होता सरकार म्हणून बघण्याचा. धडा दिली, सहन झालेला नाही." ह्याच्यावरूनच आपल्याला समजून येते, की दिव्याचं काय मत आहे आणि तिला काय म्हणायचं. तर अशाच रीतीने दिव्याची लाईव्ह सेशन होती आणि लाईव्ह सेशनमध्ये तिने अजून नवीन-नवीन खुलासे केले आणि सांगितलं गोष्टी आणि दिव्याचं आखरी हेच मत आहे, की तुम्ही प्लीज क्लिप दाखवा महाराष्ट्राला. मला माफी मागा. माझ्या लोकांना कधी मला वाईट काळ म्हणून बघायचं असेल, तर मी जाण्याचा विचार करीन. अशा तिने अनेक छोट्या-छोट्या प्रश्नाचे उत्तर दिलं आणि आपली बाजू क्लिअर केली आणि प्लीज मला तरी असं वाटते किंवा तो मेकर्स किंवा हा माझा व्हिडिओ बघत असतील किंवा काहीतरी असेल, प्लीज आम्हाला क्लिप दाखवा. कारण की आम्हाला सरकारचे क्लिप बघायचे आहेत, की एक्झॅक्टली चूक कोणाची आहे. आम्ही कोणी जय भीम अंधभक्त नसते. आम्हाला समजते कोण व्यक्ती वाईट आहे, कोण व्यक्ती वाईट नाहीये. एखादी मुलगी वारंवार तुम्हाला म्हणत आहे, की तुम्ही क्लिप्स दाखवा, क्लिप्स दाखवा, क्लिप्स दाखवा. तरी तुम्ही क्लिप्स दाखवत नाहीये, तर तुमच्यामध्ये खोट दिसते, त्या मुलीमध्ये खोट दिसत नाही. थँक जय भीम.